हाय, आज घेतले भरलेलं वांगं करायला आणि सुके मसाले सुकंच वाटण करणार आहे. शेंगदाणे भाजून घेतले, मसाला काढून घेतलेला आहे अगोदरच मी. आणि त्यामध्ये मी आता वांगे कापून घेत आहे. वांगे मधून कापणार आहे आणि बघणार आहे की काय व्यवस्थित आहे का नाही, कारण की वांगे ना कधी कधी आतमधून किडलेले असतात त्यासाठी. तर शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर कोथिंबीर आणि लसूण अद्रक त्याच्यामध्ये वाटण करून घेणार आहे. सुका मसाला असा मी करत आहे आणि वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपले सुके मसाले ॲड करणार आहे. गरम मसाला, चिकन मसाला, चटणी, हळद, मीठ सगळं टाकून ना वांग्यामध्ये भरून घेणार आहे. वांग्यामध्ये भरून घेऊन ना छान असं ना अख्ख्या वांग्याची भाजी बनवणार आहे. आणि वांगे तर मला आवडत नाही तरीसुद्धा मी बनवत आहे, कारण की ना घरामध्ये तर आवडते, मग काय आपलंच काय बघायचं, मग घरातल्यांसाठी पण थोडासा विचार करून वांगे घेऊन आले. मी कधीच वांगे नाही बनवत. तर चल म्हटलं भरलेलं वांगे आज करते. तर इथं ना टोमॅटो आणि कढीपत्ता मी तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि नंतर वांगे टाकले त्यामध्ये. आणि वांगे ना 2 मिनटासाठी छान असे तेलामध्ये परतू दिले झाकण ठेवून. आणि त्याच्यानंतर सुका मसाला जो काही उरला होता ना आपला, तो त्याच्यामध्ये टाकला. ते पण छान परतवून घेतला. त्याच्यामध्ये चटणी आणि मीठ थोडी ॲड केली वरतून. आणि नंतर ना पाणी ॲड केलं. पाणी याच्यासाठी ॲड केलं की मला ग्रेव्हीवाली बनवायची आहे थोडीफार, कारण की मुलं पण भातावर घेऊन खातात ना त्यासाठी. तर हळद मीठ ॲड केलं. नंतर वरतून कोथिंबीर टाकली आणि छान शिजू दिली. आणि त्याच्यानंतर मी किराणा आणला होता, तर भाजी शिजते तोपर्यंत किराणा भरायचं काम मी केलेलं आहे. 2 महिन्याचा किराणा मी एकदमच भरत असते, कारण की आधीमध्ये काय संपलं तर आणावं लागत नाही. त्यासाठी असं स्मार्टपणे डोकं लावून असं केलेलं आहे मी. तर तुम्ही पण असंच करता का, मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.